आमच्या शाळेचं हॉलचं उद्घाटन आहे. सेलिब्रेशन करता येईल आणि खूप छान वाटतं. इतकं मोठं आणि मस्त छान खाली पण मस्त छान रांगोळी काढली आहे. तर ही रांगोळी मी काढून घेतल्यात मुलींकडनं आमच्या कॉलेजच्या. तर नक्की मला सांगा तुम्हाला कशी वाटली. तर हे सर्व बाकीच्या तयारी वगैरे करायच्या आज त्याच्यातच आमचं चाललं होतं. मुलांना 10 वाजता सोडलं, त्याच्यानंतर ही तयारी चालू झाली आमची. हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट मी आता स्कूलमधून आलेले आहेत आणि मस्त मी आज मिसमॅच केलेलं आहे ह्या साडीवरती. हे पिंक कलरचं माझं डिझायनर ब्लाऊज घातलेलं आहे. तर एवढं छान दिसतं आहे ना, खूप छान. मी तुम्हाला एकदा लुक पण माझं दाखवते. आणि आज शाळेमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम होता. आमचा हॉल झालेला एक तयार केलेला आहे, त्याचं उद्घाटन होतं. तर तो कार्यक्रम होता. तर शाळेत आम्ही नंतर मग हाफ डे पण होता. मुलांसोबत खूप बॅडमिंटन पण खेळलो. तो पण व्हिडिओ याच्यात मी ॲड करेलच नक्की. आणि तुम्हाला एकदा माझ्या साडीचा पण लुक दाखवते. चला मग. आहे माझ्या आजच्या साडीचा लुक. एवढं छान वाटते ना, एकदम फ्रेश कलर आहे मस्त. तर चला आता चेंज वगैरे करते आणि मग बोलते तुमच्याशी नंतर. काय ते हेच त्याचं काय करायचं. तर इथं माझ्या मशीनचं जे काय पाणीच खेचत नव्हतं ना, त्याचा प्रॉब्लेम झालेला. तर इथं वॉशिंग मशीनवाले त्यांनाच बोलवलेलं होतं. तर ते आता आलेले आहेत. तर मग त्याचं काम करून घेतो आहे. तर इथं आता झालं आहे. त्यांनी ते घरीच म्हणजे तिकडे पार्ट त्याचं काढून नेलं होतं ते नीट करण्यासाठी. तर करून आणलं आहे. तर तिथं हे चालू करू ना पाण्याचं. तर एक दिवस मला कपडे हाताने धुवावे लागले. एवढा प्रॉब्लेम होऊन जातो ना कधी कधी, काय अचानकच वस्तू बिघडायला लागतात. तर इथे हे मशीनचं पॅक करून घेते आणि मग मला बाकीचे कामं आहे. आणि आम्ही थोडंसं बाहेर पण जाणार आहे. मला शूज घ्यायचे आहेत, तर त्याच्यासाठी बाहेर जाणार आहोत. तर इथं पटकन आता हे मी लावून घेते. आले थांबले म्हणून मग मी पण थांबले. दिवशीची वाट बघते. म्हटलं मग दोघी सोबतच जाऊ आम्ही. तर आज असं खूप कार्यक्रम पण होता. खूप वेळ शाळेतच गेला निम्मा वेळ. तर आज हाफ डे असून पण आम्हाला थांबावं लागलं बराच वेळ. तर इथं पाहू शकता मशीनचं पार्टचं किती छोट्या गोष्टी असतात. खरंच ज्याची त्याची कामं त्यालाच येतं खरंच हे. आणि एवढं मध्ये वेगवेगळे छोटे पार्ट पिना बघून ना बापरे. नीट तर मी वॉशला ते क्लिनिंग करायची पावडर त्याने टाकून दिली आणि ते लावून दिले त्यांनी. तर आता ते क्लिनिंग झालं की मी मशीनचे कपडे लावेल. काय करते, दूध आणलं होतं सकाळी. तर ते दूध पण मला तापवायचं आहे. ते दूध तापून घेते पहिल्यांदा. तर आणि आद्विकला खाऊ पण घालायचं आहे ना. आद्विक खेळतोय आज. त्याचं खूपच मस्त चालली. तर आता जस्ट जेवण फ्लावरची भाजी चपाती खाल्ली मी. आता पटकन मी दूध गरम करून घेते आणि मला पटकन मग बघेल. मला आज बाहेर जायचं आहे. तर थोडंसं बघते, मी बाहेर पण जाणार आहे. तर बघते आता काय करायचं. आधीचं पटकन हे आवरून घेते आणि बोलते तुमच्याशी. तर मी दूध ना गोठ्यातून आणत असते. आणि नेहमी जेव्हा दूध गरम करते ना, तर मी वावडिंग टाकत असते. मुलं दूध पितात ना, तर ते वावडिंग असल्यामुळे ना मुलांना त्रास होत नाही.
किंवा जंतू वगैरे पडत नाही, तर त्याच्यासाठी मी हे वावडिंग वापरत असते. तर हे असं बॉटलमध्ये भरून ठेवलं इतकं. जुडिओमधून मला शूज घ्यायचे होते, कारण की मला आता ना माझे सँडल आणि थंडीचा खूप त्रास होतो मला, तर मला शूज घ्यायचे होते. तर मी शूज आणले माझ्यासाठी आणि बाकी काही जास्त नाही, शूजच घ्यायचे होते मला, म्हणून मग गेलेले मी. तर आता पटकन कुकर लावलेला आहे, तोपर्यंत मी तुम्हाला शूज दाखवून देते कोणते आणले ते. चला शूज दाखवते तुम्हाला. तर हे मी शूज घेतले आहे ह्या आणि खूप रिजनेबल प्राईस आहे. 399चे आहे, 400चे म्हणजेच. तर हे शूज आहे माझे न्यू. हे शूज घेतले मी, तर मला आवडले खूप. असे हे आहे, पूर्ण हलके आहे, खूप जड पण नाही आहे आणि असं वाटतं का खूप जड वगैरे आहे, पण खूप छान आहे, याची ग्रीप वगैरे छान आहे. तर हे शूज घेतलेले आहे. चला आता मी स्वयंपाक करते, दिवाबत्ती करायची आहे मला, तर दिवाबत्ती करते आणि स्वयंपाकाला लागते. चला आता मी वरण शिजवून घेतलंय, वरण घेऊन दिलं कसं त्याला, तर पटकन फोडणी देऊन देते वरणाला.
तर इथं पाहू शकता मस्त फोडणीचं वरण केलं आहे मी. खूप टेस्टी लागतं असं वरण, मला खूप आवडतं. आणि इथं कुकरला भात लावला, चपात्या ऑलरेडी आहे. भात आणि फ्लावरची भाजी चपाती आहे ऑलरेडी. तर म्हटलं मग वरण भात लावून घेतले. तर चला आता मशीनचं कवर वगैरे लावायचं आहे मला. मी नंतर बोलते तुमच्याशी. चला, जेवण वगैरे आमचे झाले आणि सर्व आवरलं. तर माझे शूज तुम्हाला नक्की आवडले की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आता इथंच एंड करते, कारण की आता आधीचं थोडा अभ्यास पण मी घेते आता थोड्या वेळाने. तर चला मग हा व्हिडिओ इथंच एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.